पालिका निवडणुकीमध्ये भाजप सोडून कोणासोबतही युती करण्याची शरद पवार पक्षाची तयारी. अजित पवारांसोबतही युती होऊ शकते. न्यूज 18ला वरिष्ठ सूत्रांची माहिती. दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळं? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे. स्थानिक निवडणुकांमधील दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात सुप्रिया सुळेंचं सूचक विधान. मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर भेटायला जाईन. मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजपच्या 2 गटात राडा. आशिष शेलार यांच्यासमोरच तुफान हाणामारी. भाजपकडून कार्यकर्त्यांवर कारवाईची शक्यता. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आता मृतदेहांची ओळख पटवण्याबाबत मोठी कसरत. 216 पेक्षा जास्त लोकांचे डीएनए सॅम्पल घेतल्याची माहिती. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह संबंधित कुटुंबियांकडे सोपवणार. भारतात बोईंग 787 विमानाच्या उड्डाणास बंदी घालण्याची शक्यता. सर्व बोईंग विमानांचा आधी घेतला जाणार सुरक्षेचा आढावा. डीजीसीएकडून विशेष ग्राउंड करण्याची तयारी. विमान अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमारची पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस. अपघात झाल्यानंतर गेट उघडल्यामुळे पडला होता बाहेर. एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिटं उशीर झाल्यानं भूमी चौहानचा वाचला जीव. पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळावर जाऊन पाहणी तर रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची केली विचारपूस. अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती. इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला. हल्ल्यात इराणचे चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाल्याची माहिती. इस्रायलनं इराणमधील अधिकारी वैज्ञानिकांना केलं टार्गेट.